टेम्पल आहे, पण आपण आता तिकडे दिवसा जाणार नाही कारण रात्री आपल्याला लाईटीमध्ये जो इफेक्ट आहे ना गोल्डन टेम्पलचा, इकडचा जो अॅटमॉस्फिअर आहे तो आपण रात्री एक्सप्लोर करणार आहोत. आता आपण एक्सप्लोर करायला जाणार आहोत जालियनवाला बाग हत्याकांड जिथे घडलं होतं त्या जागेला आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. जसं शनिवार वाड्याला कसं प्रत्येक जागेची माहिती दिलेलं एक फलक आहे, तसं आतमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक जागेला काय काय कुठे कुठे काय घडलं, कुठे त्यांनी उड्या मारल्या, कुठे गोळीबार झाला, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे आतमध्ये मिळेल. तिकडनं आपण बाहेर येऊन पुन्हा आपण पुढच्या मार्गावरती जाणार आणि सरते शेवटी आपण गोल्डन टेम्पल रात्रीच्या भव्य दिव्य अशा झगमगाटामध्ये बघणार आहोत. ओके, सो स्टे ट्यून फॉर रात्रीच्या गोल्डन टेम्पल. आणि आता जातो आपण जालियनवाला बाग. जेव्हा जनरल डायर याने इथे जमलेल्या सर्व जे क्रांतिकारक होते त्यांच्यावर तिथून समोरून जेव्हा गोळ्या झाडायला सुरुवात केली तेव्हा त्या सगळ्यांमध्ये लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध असे सर्व होते. आणि ही जी भिंत दिसते ही आहे तर लोकांची पळापळ झाली. लोक मिळेल त्या रस्त्याने पळायला सुरुवात झाली आणि या भिंतीवरून उड्या टाकण्याचा प्रयत्न केला. पण ज्या लोकांना भिंतीवरून उड्या वगैरे टाकू शकले नाही त्यांनी आपण मारू जाऊ किंवा इंग्रज आपल्याला पकडल्या भीतीने त्या ज्या स्त्रिया होत्या किंवा वृद्ध होते, ज्या मुलं होती त्यांनी ह्या विहिरीमध्ये उड्या टाकल्या. त्यासाठीही या ठिकाणी एक स्मारक म्हणून ही विहीर या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहे. इथे जे आपल्या निशाण दिसत आहेत भिंतीवरती ते निशाण खरं तर गोळीचे आहेत, गोळीबार झालेला त्याचे आहेत.